मी कुंडीत कांदे लावले होते बघा, त्याला कांद्याची पात किती छान आलेली आहे बघा. आपण याला कट करून घेऊयात. आता खूप मोठी झालेली आहे, बघू शकते. आता कट करून घेऊयात. तिकडची पण जरा मोठीशी झालेली आहे, आपण ती पण घेऊयात काढून. कांद्याची पात आपण काढून घेतलेली आहे. ताजी आणि फ्रेश कांद्याची पात आपल्याला भेटलेली आहे. आपण कुंडीमध्ये कांदे लावले, त्याला व्यवस्थित खूप छान प्रकारे आली होती बघा. आज आपण करणार आहोत वांग्याचे भरीत, त्याच्यामुळे आपल्याला कांद्याची पात लागणार होती. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा कांद्याची पात भेटत नाही ना, त्याच्यामुळे ते घरगुती लावली होती मी कुंडीमध्ये. त्याला खूप छान आली होती. बाहेर कुंडीत लावलेल्या असल्यामुळे याच्यावर आपण स्वच्छ धुवून घेऊयात आपण. स्वच्छ धुवून घेतलेले आपण त्याला कट करून घेऊयात. कट करून झालेले आपले पात. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी आपण इथे 5 वांगे घेतलेले आहेत, मोठ्या प्रकारचे, बघू शकताय. आता याला आपण स्वच्छ धुवून जे काटे वगैरे काढून घेऊयात आणि आपण खिडके वगैरे आहेत का बघून घेऊयात. आपण स्वच्छ धुवून घेऊयात. आपण व्यवस्थित काटे वगैरे काढून घेऊया त्याचे. काही जण तसंच बघतात वांगे वगैरे, बघत नाहीत प्रोसेस मध्ये खिडका वगैरे असू शकतो. वांग्यामधली आळी वगैरे खाल्लेली पोटात गेलेली चांगली नसते, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे आपण घेताना. काटे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे. वांग्याचे काटे वगैरे काढून झालेले आहेत, बघू शकते. स्वच्छ केलेलं आहे आपण सगळे. आपलं वांग एकही खिडकं नाही, त्याच्यामुळे आपण वरतून बघितलेलं आहे, नंतर आपण भाजल्यानंतर बघणारच आहोत. तर आपण याला तेल लावून घेऊयात.
तर आपण वांगे भाजून घेऊयात आता. हे बघा असं उकडलेलं आहे. आता व्यवस्थित भाजून घेऊयात आपण वांगे. तेल लावल्यामुळे ना वांगी व्यवस्थित आणि लवकर भाजतात. व्यवस्थित भाजलेले आहे बघा. असेच आपण सगळे वांगे एकदा भाजून घेऊयात. सगळे वांग्यात आपले भाजून झालेले आहेत बघा. छान असे भाजलेले आहेत, पण गरम आहेत हे. थंड होत तोपर्यंत आपण 2 कांदे कापून घेऊयात. हे असे 2 छोट्या प्रकारचे कांदे घेतलेले आहेत. त्याला आपण कट करून घेऊयात. आपला कांदा कट करून झालेला आहे बघा. आता वांगे थंड झालेले असते. थंड झाले तर आपण त्याच्यात व्यवस्थित बघून घेऊयात वांग्यामध्ये एकदा. आपले वांगे सगळे चांगले निघलेले आहेत. आपण याला कट करून घेऊयात. बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचं. बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून झालेलं आहे आपलं वांग. तर याच्यामध्ये आपण आता कट केलेला कांदा आणि कांद्याची पात टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, घालून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. तेल टाकून घेऊयात. आणि एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे व्यवस्थित एकदम मिक्स झालेलं आहे, बघू शकताय. चवीसाठी आपण वरून त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊयात थोडी. या खायला एक नंबर लागते. तुम्ही पण घरी करून बघा. कॉमेंट्स मध्ये मला सांगा कसं झालं होतं काही नाही.
बघू शकते एकदम छान झालंय बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वांग्याचं भरीत घरी नक्की बनवून खा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.